पाकिस्तानविरोधात भारतानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात, चौकशी दरम्यान नाव समोर। मुश्ताकच्या हल्ल्यामधील सहभागाबाबत एनआयएकडून तपास, सूत्रांची माहिती। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनकोट जंगलामधील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईमध्ये 5 आयईडी आणि इतर साहित्य देखील जप्त। भारतीय सुरक्षा संस्थांकडून सक्रिय दहशतवाद्यांची यादी तयार, सूत्रांची माहिती। लष्कर-ए तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची यादीमध्ये नावं। जमात-उल-दावा त्याचबरोबर मिली मुस्लिम लीगचा देखील यादीमध्ये उल्लेख। सर्व राज्यांनी मॉकड्रिल घ्या। 7 मे रोजी अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल घेण्याच्या गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन देखील वाजवण्याचे निर्देश, तर विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचेही निर्देश। राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक। आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर बैठकीमध्ये चर्चा, द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा। तलवार श्रेणीची दुसरी युद्धनौका तमाल 28 मे रोजी भारताला मिळणार, सूत्रांची माहिती। रशियामध्ये बांधलेले 2 आणि भारतामध्ये बनवलेले 4 तलवार श्रेणीचे फ्रिगेट खरेदी करण्याच्या कराराचा एक भाग। तमाल युद्धनौका ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागण्यात देखील सक्षम। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडून जपान सरकारचे विशेष आभार। पहलगाम हल्ल्यानंतर जपाननं भारताप्रती दाखवलेल्या एकजुटीचा संदेश कौतुकास्पद। भारत-जपान संरक्षण संबंध मजबूत करण्यामध्ये तुमच्या योगदानाची प्रशंसा करतो, राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया। संसदेच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयामधील स्थायी समितीची बुधवारी महत्त्वाची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर काही युट्यूबर्स आणि सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर 4 वर्षांपासून रखडलेल्या जम्मू काश्मीरमधील 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार। सिंधू करार स्थगितीमुळे आता पाकला पूर्वसूचना देणं बंधनकारक नाही। शहांच्या जलशक्ती मंत्री CR पाटलांसोबत झाल्या 2 बैठका।